नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पांझरा नदी किनारी असलेल्या छत्रपती संभाजी गार्डन येथील पूर्णाकृती पुतळ्यास आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक करत अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, विविध मान्यवर आणि छत्रपती संभाजी महाराज कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समितीच्या वतीने रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. संभाजी महाराज यांची जयंती छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव 2026 त्या जयंतीचं औचित्य साधून आज विविध कार्यक्रम स्मारक समितीच्या वतीने इथे करण्यात आलेले आहेत. आमचे लाडके आमदार अनुपजी अग्रवाल यांच्या शुभ हस्ते पुतळ्याला अभिषेक करण्यात आलेला आहे. तसेच विविध मान्यवर, विविध राजकीय सामाजिक संघटनेचे जे विविध कार्यक्षेत्रातील जे पदाधिकारी आहेत, मान्यवर आहेत, त्यांचा सत्कार स्मारक समितीच्या वतीने आम्ही करण्यात येणार आहे. तसेच आज ज्या तप्तप्त्या उन्हामध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅम्पमध्ये ब्लडची जी कमतरता भासत आहे, त्या अनुषंगाने ब्लड बँकचं देखील आयोजन आमचे लाडके मित्र आदरणीय कल्पेशजी शर्मा यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. कल्पेशजी शर्मा व त्यांची टीम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2026 जयंती उत्सवचे अध्यक्ष के.डी. शर्मा यांनी एक सुंदर नियोजन या ठिकाणी धुळे शहराला एक वेगळं वैभव निर्माण करेल असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. जे बी रक्तदाते याला रक्त देतील त्यांना एक पेनड्राईव्ह के.डी. भोनच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी उल्हासात साजरी व्हावी हा हेका छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी करण्यात येतो. या वर्षी देखील विविध कार्यक्रम घेऊन या 2026चा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे स्मारक समिती व सर्व टीम यामध्ये सहभागी आहे. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपण सर्वांना, धुळे जिल्हावासियांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जय छावा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.